हा तर रॉंग नंबर म्हणतोय. मग हा मेसेज कोणी केला असेल? कोण आहे ज्याला माझी मदत हवी आहे? काय झालं? मला एका नंबरवरनं मेसेज आला होता, मला मदत असा. मी त्या नंबरवर कॉल केला तर तो माणूस विचित्र बोलला. म्हणे मला नकोय तुमची मदत. रॉंग नंबर म्हणाला आणि फोन कट केला. काय माहिती कोण आहे, कुणाला माझी मदत हवी असणार? फातिमा किंवा जेसी तर नाही ना? नाही मॅडम, फातिमा आणि जेसीचा नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह आहे. त्यांनी जर केला असता तर मला कळलं असतं की. नक्की कोण असेल तेच कळत नाहीये. राजाराम, कदाचित तो अडचणीत असेल आणि त्याला मदत हवी असेल. होऊ शकतं. राजाराम दादा करू शकतात, म्हणजे बऱ्याच वेळा ते कामाने बाहेर असतात. त्यांना जर मदत लागली तर कदाचित त्यांनी केला असेल. मी फोन करून विचारते. हा हा वहिनी, नमस्कार. नमस्कार दादा. मी काय म्हणत होते, तुम्ही मला मदत असा मेसेज केलाय का? मेसेज? नाही, मी नाही केला. काय मनीत आता मदतीला असतात ना, त्यामुळे मेसेज करायची काही गरजच नाही. आणि वहिनी, मी खूप दिवस झालं मनी सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काही रिस्पॉन्सच करत नाही. प्लीज त्यांना सांगाल का फोन करायला मला? हो, मी त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगते. थँक्यू. काय झालं स्वानंदी? काही नाही, राजाराम दादांनी तो मेसेज नाही केलाय. नक्की कोणी तो मेसेज केलाय मला तेच कळत नाहीये. पण मला असं वाटतं जो कोणी असेल त्याला आपल्या मदतीची गरज आहे. तो संकटात आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं? स्वानंदी, पण आपल्याला कळणार कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. हॅलो, मी खुशी म्हात्रे बोलतीये, स्वास्तिक इंडस्ट्रीमधून. आमच्या कंपनीमध्ये तुमचा नंबर लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झाला आहे. गिफ्ट म्हणून तुम्हाला एक कार मिळणार आहे. हां, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता, तुमचं नाव आम्हाला मेसेज करावं लागेल. हो, गाडी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती डिलिव्हर केला जाईल. मी तुम्हाला एक फॉर्म पाठवते, तो फॉर्म तुम्ही भरून मला पाठवा. हो हो हो, लवकरात लवकर डिलिव्हर केला जाईल. थँक्यू थँक्यू. हा काय वेडेपणा आहे? मॅडम, याला ट्रॅप असं म्हणतात. म्हणजे त्याचं नाव किंवा त्याचा पत्ता जाणून घ्यायचा असेल तर असं करावं लागतं. मी म्हणून त्याला कॉल केला. मी त्याला फॉर्म पाठवते, म्हणजे तो आपल्याला त्याचं नाव आणि पत्ता पाठवेल.